नमस्कार, शुभ सकाळ। मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत, सविस्तर पाहणार आहोत, पण तत्पूर्वी पाहूयात काही हेडलाईन्स। हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। भारताची टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक। सेमीफायनलमध्ये इंग्लंडवर 68 धावांनी विजय, तर उद्या फायनलमध्ये भिडणार दक्षिण आफ्रिकेशी। अजित पवार मांडणार अंतरिम अर्थसंकल्प। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा होण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ॲक्शन मोडवर। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर कोर कमिटीची बैठक। विधानसभेसाठी भाजपची जोरदार मोर्चे बांधणी। जुलैच्या पहिल्या आठवड्यात अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर। बीड जिल्ह्यात हाकेंच्या ताफ्यावर वाहनांवर दगडफेक। घटनेनंतर लक्ष्मण हाके यांचा दौरा रद्द। राष्ट्रवादीमुळे आमचं वाटोळं झालं। राष्ट्रवादीनं वेगळं लढावं। भाजप नेते सुरेश धस यांचा घणाघात। कथित ऑडिओ क्लिप नंतर पंकजा मुंडे समर्थक आक्रमक। बीडमधील कुंडलिक खाडे यांचं ऑफिस फोडलं। लोकसभेत बजरंग सोनावणेंना मदत। शिवसेना पदाधिकाऱ्यांची कबुली। पंकजा मुंडेंना दिला धोका। ऑडिओ क्लिप व्हायरल। अजित पवार महायुतीत नको म्हणणाऱ्या सुदर्शन चौधरींनी मागितली माफी। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर माफी। मुंबईसह उपनगरात अतिमुसळधार पावसाची शक्यता। रायगड, ठाणे जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज। वसई, विरार, नवी मुंबईतही पावसाची दमदार हजेरी। यावल तालुक्यात मुसळधार पाऊस। जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर। पुलाच्या बांधकामाचं साहित्यही पाण्यात। आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा। देहूनगरीत वैष्णवांचा मेळा आणि साधू संतांची मांदियाळी। दिंड्या पताक्यांनी फुलली देहूनगरी।